मॉर्निंग वॉक एक ज्ञानप्रवास भाग 35. मी पटकन कचेरीत पळालो. गीता तशी समजूतदार आहे, पण मनातील धाकधूक काही जात नव्हती. असे का होत आहे माझ्याबरोबर? मैत्रीण म्हणून जर मला ती आवडत असेल तर त्यात वाईट काय? मेघाला जरी हे कळले तर ती मैत्री थोडीच तोडणार आहे. मेघा म्हणते मनात भीती बाळगू नये, आणि सत्याच्या बाजूने राहिलो तर भीती येणारच नाही. मग मला मैत्री तुटायची धास्ती का वाटते आहे? ती मला मैत्रीण म्हणून आवडते आहे का अजून काही? कचेरी जवळ आली आणि मी विचार करणं सोडून दिले. कामामध्ये मन गुंतवले. एक विचार मनात आला, विभाला सगळे सांगू का? ती मला निर्णय घ्यायला मदत करेल. पण प्रभाला न सांगता तिला वेगळे घेऊन कसे सांगणार? थोड्या वेळाने गीताचा फोन आला. हाय आदी, मी तू दिलेली वही थोडीशी वाचली. मी ती घेऊन जाऊ? पुढल्या वेळेस आणून देईन. नको, मला अजून बरेच काही लिहायचे आहे त्यात. पण तुला कशी वाटली वही? चांगले लिहिलेले आहे, पण तू लिहिलेस यावर विश्वास नाही बसत. मी फक्त लिहिले आहे, सांगितले आहे मेघाने. ते कळले, म्हणून तर मागते आहे. मी आता कॉलेजला निघते आहे. वाटल्यास त्याची एक कॉपी बनवून घेऊन जा, पण वही ठेवून दे. ठीक आहे बाबा, तसे करते. चल बाय. मी पण बाय बोलून फोन ठेवला. हिने सकाळच्या संभाषणाबद्दल काही विचारले नाही. मला आश्चर्य वाटले. संध्याकाळी घरी आलो. बाहेर न जाता बराच वेळ ध्यान केले. काही उत्तर मिळते का ते तपासले, पण निर्णयापर्यंत पोहोचलो नाही. रात्री जेवून पुस्तक हातात घेतले. आईने विचारले, का रे आधी आज चेहरा का पडलेला? काही नाही, सगळे ठीक आहे. काही अडचण आहे का? नाही. आई खोलात गेली नाही, पण तिला माझ्या भावना समजतात. मी पुस्तकात डोकं घातलं, पण मन काही लागत नव्हतं. झोपही येत नव्हती. असाच पडून होतो बराच वेळ. कधी डोळा लागला ते कळले नाही. दुसऱ्या दिवशी मेघा आणि साहिलला भेटलो. साहिलने विचारले, सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये योगा, प्राणायाम हे सामावलं आहे, पण भगवद्गीतेमध्ये असलेलं आध्यात्मिक ज्ञान कसं अंमलात आणणार? पूर्वी परदेशातून आपल्याकडे आध्यात्मिक ज्ञान घ्यायला मुलं येत असत. मग आपल्यावर परदेशी आक्रमण झालं आणि गुरुशिष्य परंपरा संपुष्टात आली आणि ती विद्यापीठंही नष्ट झाली. आजही हे ज्ञानदान भारतात बऱ्याच ठिकाणी चालू आहे. आपण इंटरनेटच्या माध्यमातून ते सहज प्राप्त करून घेऊ शकतो. 5वीपासून याची सुरुवात पुस्तकात करावी. संस्कृतमध्ये समजत नसेल तर सोप्या भाषेत त्या श्लोकाचा अर्थ अनुवादित करावा. ही फक्त कृष्ण अर्जुनाची गोष्ट म्हणून ऐकून सोडून देऊ नये. त्या महान ग्रंथाचं पठण करावं, कारण ग्रंथ हे आपले गुरु असतात. मुलांमध्ये त्याची आवड निर्माण करावी. परा आणि अपरा या दोन्ही विद्येचं ज्ञान आपल्याला परिपूर्ण करतं आणि आपल्या उदरनिर्वाहाची सोयसुद्धा करतं. पुढल्या कक्षेत त्याचं सखोल शिक्षण द्यावं. 10वी झाल्यानंतर ज्यांना या बाजूला वळायचं आहे त्यांच्यासाठी नवीन विद्यापीठं स्थापन व्हावी अथवा नवीन शाखा प्रत्येक विद्यापीठात असावी. वाणिज्य, अभियांत्रिकी, कला असं असतं तसं. यामध्ये PhD पर्यंत अभ्यास होऊ शकतो. गीतेचा तरुणांना संदेश असा आहे की अज्ञानी राहू नका. आध्यात्मिक आणि भौतिक ज्ञान मिळवून परिपूर्ण जीवन जगा. पण यामध्ये पदवी मिळाल्यावर कोठे नोकरी मिळेल अथवा कोणता व्यवसायाचा मार्ग खुला होईल? बरेच मार्ग आहेत. शिक्षण क्षेत्रात वाव आहे. कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये प्रशिक्षक म्हणून कार्य करता येईल. सध्याच्या युगात याची नितांत गरज आहे. मोठमोठ्या कंपन्या स्वतःच्या कामाचा दर्जा वाढवण्यासाठी कामगारांवर बरीच गुंतवणूक करत आहेत. जर कामगारांमध्ये प्रेरणा नसेल तर व्यापारी मंडळाचं नुकसानच होईल. प्रत्येक क्षेत्रात या पदवीचा उपयोग होईल, कारण हे तर जीवविज्ञान आहे. ह्युमन रिसोर्समध्ये देखील याचा समावेश होऊ शकतो. विचार केला तर स्पिरिच्युअलिटी या शाखेमध्ये बराच स्कोप आहे. हो रे.
आज समाजाची परिस्थिती बघितल्यावर सामान्य माणूस निराश होतो, पण आपल्याला असं निराश होण्याची गरज नाही. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हा अत्यंत महत्त्वाचा संदेश गीतेने दिलेला आहे. जेव्हा जेव्हा धर्मावर संकट येतं तेव्हा परमेश्वर आत्मज्ञानी, आक्रमक आणि चांगल्या लोकांच्या रूपाने समाजामध्ये जन्म घेतो. दुर्गुणी लोकांपासून सज्जनांचं रक्षण करतो आणि साधकांना आध्यात्मिक ज्ञान प्रदान करण्याच्या आणि धर्मसंस्थापनाच्या कार्यामध्ये भाग घेतो, असं गीता सांगते. यावर आपण अतूट विश्वास ठेवला पाहिजे. देवाचे 9 अवतार तर आपल्याला माहीतच आहेत. श्रीकृष्ण हा देवाचा 7वा अवतार होता. त्यांनी 125 वर्षाच्या कालावधीत दुर्जनांचा वध करून धर्मस्थापना केली आणि सज्जनांचे आणि धर्माचे रक्षण केले. महाभारतानंतरच्या काळातही या प्रकारे धर्मसंस्थापनेचे असे कार्य चालू राहिले आहे. उदाहरणच घ्यायचं झाल्यास 8व्या शतकातील आदि शंकराचार्यांचे उदाहरण घेता येईल. तत्कालीन देशाच्या धार्मिक परिस्थितीमध्ये बरंच गोंधळाचं वातावरण होतं. तेव्हा शंकराचार्यांनी वयाच्या 9व्या वर्षी संन्यास घेऊन पूर्ण देशात फिरून सोप्या पद्धतीने धर्माचरणामध्ये सुसूत्रता आणली. नरबळीची तत्कालीन प्रथा बंद केली. तेव्हापासून अनेक महान आचार्यांनी, संतांनी, समाजसुधारकांनी हे धर्मसंस्थापनेचं कार्य आजपर्यंत चालू ठेवलं आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, समर्थ रामदास, स्वामी विवेकानंद, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, योगी अरविंद, आचार्य विनोबा अशी काही नावं उदाहरणादाखल सांगता येतील. या सर्व महान गुरूंचं साहित्य मार्गदर्शनासाठी उपलब्ध आहे. आपण अशा महान व्यक्तींचे विचार समजून घ्यावेत आणि आपल्या जीवनाला दिशा द्यावी. छत्रपती शिवाजी महाराजांनी भारताच्या बाहेरून आलेल्या मोगल राजांचे आक्रमण थोपवून दक्षिणेत स्वराज्य स्थापना करून प्रजेचं रक्षण केलं. हे कार्य परमेश्वराने शिवाजी महाराजांच्या रूपाने अवतार घेऊन धर्मस्थापना केली असंच म्हणता येईल. असा आम्ही कधीच विचार केला नाही. पण या जगात निरनिराळे धर्म कसे निर्माण झाले? प्रत्येक धर्मसंस्था आपलाच धर्मश्रेष्ठ असे म्हणते. त्यामध्येही चढाओढ का? धर्म म्हणजे विचारसरणी. जगण्यासाठी आणि आत्मोन्नतीसाठी काही नियम सांगून ठेवले आहेत. त्याचं पालन केलं तर मनःशांती लाभते, असा त्यामागचा उद्देश आहे. कालांतराने माणसाने या धर्माचे विभाग पाडले, त्याच्या विविध संस्था स्थापन केल्या आणि मग त्याला नावं देण्यात आली. काही लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी आणि वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी जनतेमध्ये धर्मावरून फूट पाडली. मग चढाओढ आणि धर्मांतरण सुरू झालं. प्रत्येक संस्था या नवीन धर्माला प्रबळ बनवण्यामध्ये गुंग झाली. मग परमेश्वराने सांगितलेल्या मूळ धर्माचा विसर पडला. आपण सत्सद विवेक बुद्धी वापरून स्वतःमध्ये सुधारणा करून आपली सर्वांगीण प्रगती करावी असं गीता सांगते. परिपूर्ण ज्ञानी कसे बनावे? त्याच्या 3 पायऱ्या आहेत. कर्मयोग म्हणजे योग, कर्मसन्यास म्हणजे संन्यास आणि ज्ञान. कर्म करताना आपल्या भौतिक इच्छा, वासना कमी कमी होत जातात. आपण कर्मफलाची अपेक्षा न केल्यामुळे त्याबद्दल आसक्त राहत नाही. मग आपण अकर्म या अवस्थेत पोचतो. यालाच कर्मसन्यास म्हणतात. संन्यासी माणूस सुख-दुःख, मान-अपमान, राग-द्वेष यापासून मुक्त असतो. संन्यासी साधक चिंतन आणि ध्यानधारणा करून आत्मज्ञान प्राप्त करून ज्ञानी या अवस्थेला पोचतो. सुरुवातीला योग आचरणात आणावा. मग संन्यासाच्या दिशेने वाटचाल सुरू करावी. ध्यानावर आणि चिंतनावर मन एकाग्र झाल्यावर आत्मसाक्षात्कार होतो आणि आपल्याला समजतं की आत्मा काहीही करत नाही. तो फक्त साक्षी भावनेने या 9 द्वारांच्या घरामध्ये म्हणजेच देहामध्ये राहतो. तो जरी इंद्रियांना ऊर्जा देत असला
तरीही इंद्रिय त्यांची कामं प्रकृतीनुसार करतात. म्हणून तो आपल्या सर्व कर्मांपासून अलिप्त राहतो. आपला हात जर झाडाला पाणी घालत असेल तर त्यासाठी लागणारी ऊर्जा आत्मा देतो, पण ती इच्छा आपली मनबुद्धी ठरवते. म्हणजे झालेल्या कर्माला आपल्यातला जीव अथवा आत्मा कारणीभूत नाही, तर आपण आहोत. त्रिगुणांच्या प्रभावामुळे कमी अधिक प्रमाणात आपल्याकडून पुण्यकर्म आणि पापकर्म घडत असतं. जर आपली ही सर्व कर्म देवाला अर्पण करण्याच्या भावनेनं केली तर पुण्यकर्माचा अभिमान आणि पापकर्माचा त्रास आपल्याला होणार नाही. अगोदर सांगितल्याप्रमाणे आपलं मन आतून पोकळ राहील आणि कर्माच्या बंधनात आपण अडकणार नाही. योगी त्याच्या आध्यात्मिक प्रवासात जगातील बाह्य घटनांपासून मुक्त राहतो आणि त्याची कायिक, वाचिक आणि मानसिक शक्ती त्याच्या कार्यास लावतो. ज्यांना आत्मा आणि प्रकृतीचं ज्ञान नसतं ते नेहमी मोहित अवस्थेत असतात आणि या मायाजालामध्ये अडकतात. म्हणून आध्यात्मिक ज्ञान प्रत्येकाला मिळावं. जेव्हा अज्ञान दूर होतं तेव्हा आत्मसाक्षात्काराची जाणीव होते. मग आपल्याला सर्वत्र एकत्वाचं दर्शन होतं. आपण स्वतःला दुसऱ्यांच्या जागी ठेवून विचार करायला लागतो आणि मग समजतं की दुसऱ्यांना मदत करणं म्हणजेच स्वतःला मदत करणं आणि दुसऱ्यांना त्रास देणं म्हणजे स्वतःलाच त्रास देणं. आपल्याला भेद दिसत नाही. आपण काम, क्रोध यापासून मुक्त होतो. भौतिक जगताशी आपला संबंध राहत नाही. ही संन्यस्त माणसाची जीवनातील अत्युच्च अवस्था आहे. तो आत्मसाक्षात्कार अनुभवतो. त्यानंतर आत्मचिंतन आणि ध्यानधारणा या अवस्थांचा अनुभव करत एक अपूर्व शांती मिळवतो.